ना मला बांधून दे. मॅडम योगी मॅडम आम्ही आता बकरा चारला जायचो आणि ये भाऊ आणि या आत्याशी आणि यो गोल्या दिसं यो ये बकरे तिथं हिंड गाडीने मागून येत या आता घरात राहतील. आता आम्ही जाऊ. चल. तर कशात मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवर. आपण आज आलोय नदीला, म्हणजे आपल्या गिरनार नदीला. सकाळपासून म्हणजे रात्रीपासून खूप पाऊस आहे, तर दिवसभर पाऊस काय उघडला नाही, तर आता थोडासा कमी झालाय. तर आपण बकरे घेऊन आलोय इकडं चारायला. इकडे बकरे चरू राहिले आणि ही आहे गिरनार नदी. गिरनार नदी उगमस्थान शिंदे दिगर. सुरगाण्यापासून जवळपास 18-19 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. पहिले तर आपल्या केमडोंगरापासून उगम पावते, त्याच्यानंतर गिरणा डॅम आणि त्याच्यानंतर जळगाव धुळे तिकडे वाहत जाते. इथं एक छोटीशी कोल्हापुरी आहे. इथून लय पाऊस आल्यावर इथून इथपर्यंत पाणी येतं. आज थोडंसं म्हणजे मागच्या पुरापेक्षा आज थोडंसं कमी पूर आहे. ते आमचे आजेस शेंते आजेस आहे, ते रोप खणते आणि इकडं आहे त्यांचा घराचे म्हणजे नदीच्या काठाला त्यांचं शेत आहे आणि इकडं त्यांनी भात पण लावलेला आहे. आणि यावेळेस पुराने बघा किती इथं धासळून टाकलंय. पाहिला आणि या पावसाच्या पुराने इथं वरतून लाकड पण वाहून आलंय आणि इकडं खाली पण भरपूर अशी नदी वाहत जाते. थोड्याच वेळात आपण खाली पण जाऊ. पहिले तर इथं बघा, काही वेळेस इथं मासे लय चढतात. आणि तिकडं योगिता बकरा चारते. बकरं तिथं आहे त्या जाळीमध्ये. हे बघा लाकूड इथं वाहून आलंय. पहिले एकदम छोटी नदी होती, म्हणजे पाणी एवढं काही नाही राहायचं. पण वर्षानुवर्ष नदीचे झाडं पण कमी झाले आणि पूर्ण नदीच्या काठची जागा धुवू राहिली. त्याच्यामुळं नदी आता तेवढीच मोठी पण वाटते. इथून नदी वळण घेते आणि अशी खाली वाहत जाते. इथं खाली जे बांबूच्या जाळी दिसताना तिथं जाऊन इकडची म्हणजे पायरीपाड्याला एक मोठं धरण आहे. त्या धरणाचं पाणी इथं येऊन मिळतं आणि इथून अजून नदी मोठी होते आणि खाली वाहत जाते. आणि मागचा व्हिडिओ बघितलाच असेल तुम्ही. इथं आपल्या भावाचा जो बैल होता बांधलेला होता. काय माहीत कसं म्हणजे कारण नाही कळालं, पण इथं बैल पण मेलेला होता. हे बघा किती अशी नदी वाहत जाते. मागल्या वेळेस लय जास्त पाऊस होता आणि म्हणजे पूर पण होता, तर इकडे जे शेतं दिसतात ना, हे शेतं पूर्ण भरून गेले होते. आणि ही झरी म्हणजे छोटेस हे झरा दिसतो ना, हा गावच्या म्हणजे गावातून जे पाणी येतं ना त्या पाण्याचं आहे. आणि तिथे एक झाड पण वाहून आलंय. हे बघा इथं झाड पण वाहून आलंय. पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेस लय पाऊस असतो ना, त्यावेळेस इकडं
म्हणजे चारायला थोडंसं जागा मोकळ्या आहे, त्याच्यामुळं इकडं आजूबाजूचे गावातले लोक गाई बैल इकडं चारायला आणतात. म्हणजे मागे जर केमडोंगराकडे गेले ना तर भरपूर असं चरायला आहे, पण मग कसं पावसाळ्याच्या दिवसामध्ये एवढं लांब लोक जात नाही, कारण की हवा पण आणि थंडी पण असते आणि पाऊस पण सारखा कंटिन्यू चालू असतो. आज तरी थोडंसं धुकं कमी आहे, नाही तर रोज एवढं धुकं असतं ना का इथून तर त्या गायीपर्यंत पण दिसत नाही, असं धुकं असतं. इकडं आपला कुत्रा गेलाय. चला आपण आता रिटर्न जाऊ. तिकडे योगिता बकरं चारते, तर आपण आता तिकडे जाऊ. बघा किती पूर आहे नदीला, म्हणजे इथंच जर एवढा पूर आहे तर अजून पुढं किती असेल. इथं हा पाईप पण धुवून आणलाय. आपला भावाचं शेत आहे इथं वरती, आणि या विहिरीतून इथून अशी पाईपलाईन आहे. इथं पाईपलाईनीचा खड्डा आहे, इथूनच त्या बाजूला त्याने पाईप नेलाय आणि इथं घाण अडकली त्या पाईपामध्ये, आणि इथं या बोरला बांधलेला आहे. तुम्ही त्या बोरला इथं बघू शकता. ते तिकडं नदीच्या ओढ्याने ओढत असेल तर किती असा गाळासारखा पडला इथून. इथं एक विहीर आहे. हे इथं काळा काळा दिसतं ना, इथं एक विहीर आहे. पहिले इथे भरपूर अशी मोकळी जागा होती, पण दरवर्षी पाऊस येऊन आणि नदीच्या साईडला जे झाडं होते ते हळूहळू कमी झाले, म्हणजे वाहून गेले, म्हणजे वाळल्यामुळे तोडले. त्याच्यामुळं पूर्ण इथून ही माती घासून पूर्ण असं कोरा पडलेला आहे, म्हणजे जागा अजून जास्त धुतली गेली आहे. आता आपण थोडासा वरती जाऊ. योगिता काय करते बघू बर. पूर्ण आता नदीत आलंय. जास्त जर पाऊस असला तर तिथली पण जागा धुवून जाईल आणि हे पेरूचं झाड पण तिथून धुवून जाईल. मागल्या वेळेस पण भरपूर पूर आला होता, तर हे पण झाड पाण्यानेच वाहून आलं इथपर्यंत. बकरं इथे आहेत आणि त्या साईडला योगिता आहे. पूर्ण करवंदाच्या जाळे आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.